आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगाची पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरी अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती टाकोनी पळती रांडा पोरी अंती होती पाठ मोरी चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननीत पाणी मंडनं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सुदीयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथमानमन पांडुरंगाकारो प्रथमानमन पांडुरंगाकारो प्रथमानमन पांडुरंगाकारो प्रथमानमन पांडुरंगाकारो कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास गोबा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम पांडुरंगा करू प्रथम चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल्यपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपा ओम नमो जी आद्यं वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपां देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी कलावज्ञ जियो दरार्थावतारं कला कांकते ज्योतिका मोदिवक्रं कलानिष्वाद
पणोदार्य दीक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 हे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढवी अंतरी प्रेम सुखम तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा इरवा उगाची पसारा टाकोनी पळती रांडापुरी अंती होती पाठ मोरी. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त ज्यांचा देहच जिवंत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणत होते यात काय नवल पण गेल्यावरती सुद्धा त्यांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते असे संत चोखोबरा यांचा मृत्यूसार प्रकरणातील आजचा 4 क्षणांचा उत्तम असा गोड असा आजचा अभंग विठ्ठल 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 चोखोबरायांनी सांगितलेले या अभंगाचं सरळ अर्थ सांगून जाईल असा संत मंडळी या ठिकाणी अवतार धारण करून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करावं या जडजीवांना योग्य मार्ग दाखवावा यासाठी या संतांचा अवतार आहे. पण आजपर्यंत संत मंडळींनी यांना वेदाच्या भाषेत सांगितलं सामान्य मनुष्याला समजलं नाही, संस्कृत भाषेत सांगितलं सामान्य मनुष्याला समजलं नाही, प्राकृतमध्ये आणलं पण तरी सामान्य मनुष्याला समजलं नाही. म्हणून संत चोखोबरायांना असं वाटलं की यांच्या जीवनातलं आणि यांच्या संसारातलं उदाहरण द्यावं की कमीत कमी एवढं सांगितलं तरी ते भगवंताचं नामस्मरण करतील. कारण आजपर्यंत हे सामान्य जीव ज्याच्यासाठी जन्माला आलेले आहेत ते करायचं राहून जातात आणि जे व्यर्थ आहे जे आपल्यासोबत येणार नाही त्या गोष्टीसाठी अट्टहास आयुष्यभर करत राहतात, प्रयत्न आयुष्यभर करत राहतात. कशासाठी प्रयत्न करतात आयुष्यभर तर या संसारासाठी आयुष्यभर प्रयत्न करतात. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, शेवटच्या क्षणापर्यंत तो संसार आणि संसार दोन्ही संसार त्यांच्या मनात संसारच पेरलेला असतो. मग अशा अवस्थेत चोखोबराय म्हणतात या सामान्य जीवांना आता सांगण्याची वेळच महत्वाची आहे. कारण आजपर्यंत आपण जेवढं काही कमावलेलं आहे बाबांनो हे सोबत तुमच्या येणार नाही. कारण या आयुष्याची पतंगाची एकदा दोर तुटली की सगळं मिळवलेलं मात्र हा काय राहणार आहे. चोखोबराय म्हणतात तुटला आयुष्याचा दोरा इरवा उगाची पसारा हा सगळा पसारा राहणार आहे. हो एकदा की या मनुष्य देहाची दोर तुटली सगळं मिळवलेलं पसारा राहणार आहे. मग आजपर्यंत आपण हे सगळं मिळवत आलो पण जे करायचं होतं ते राहून गेलं ना. ज्याच्यासाठी नरदेव दिलेले आहे ते करायचं राहून गेलं. जे साध्य प्राप्त करायचं होतं ते राहून गेलं.
ज्याच्याकडे जायचं होतं ते राहून गेलं. या सगळ्या गोष्टी राहून जातात आणि जे मिळवलेलं आहे ते सगळा पसारा राहतो. आणि हा पसारा राहून शेवटी मुलांबाळासाठी आयुष्यभर रक्ताचं पाणी केलेलं असतं, हडाचं पाणी केलेलं असतं. पण ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये नेतात, भडाग्नी नावाचा अग्निडाग देतात आणि अग्निडाग दिला रे दिला की सर्व काय होतात, मागे टाकोणी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. ज्यांच्यासाठी आयुष्यभर कमावलं, शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांचं नाव मुखात राहिलं, माझा पिंट्या, माझा चकुला, शेवटी सुद्धा तोच मुखात येतो. शेवटी सुद्धा भगवंत येत नाही. म्हणून हा शेवटी काय राहतं, शेवटी ज्यावेळेस अग्निडाग दिला रे दिला, भावपूर्ण श्रद्धांजलीचे भाषण झाले रे झाले की सगळे मागे परतून येतात. आणि आयुष्यभर माझा सगळा सोयरा मित्र मंडळी सगळं काही माझं आहे माझं आहे माझं आहे. पण हे कधी कामं येतात, चुकोराय म्हणतात, हे फक्त सुखात कामं येतात. कधी कामं येतात, सुखात कामं येतात. अडचणी समस्या दुःख ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात येईल त्यावेळेस कोणीही तुमच्या सोबती येणार नाही. अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही अंती. हे सगळे सुखाचे सांगाते आहे, दुःखाच्या वेळेस कोणीही कामं येणार नाही. म्हणून चोकोबारा म्हणतात, अरे कशाला माझं माझं आयुष्यभर करतो, शेवटी माझं माझं करीत बसला तर शेवटी तुझी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या सविस्तर चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिवार असा की या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. निमित्त मात्र सर्वांना ज्ञात आहे की या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील या काळे कुटुंबातील गंगा भागीरथी सरस्वतीबाई काळे या मातोश्रींना इहलोकाची यात्रा संपून आज परिपूर्ण या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज ही मातोश्रींचं या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा आहे. कारण जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत मनुष्य आई वडिलांचं सेवा करणं हे त्या पुत्राचं आद्य कर्तव्य असतं. पण गेल्यानंतर आपल्या आई वडिलांचं हे सत्कर्म करणं हे सुद्धा त्याचा धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे. म्हणून या अनुषंगाने या ठिकाणी आपण हा काळे परिवार, त्याचप्रमाणे आमचे काकाश्री बाळूभाऊ असतील, विजयभाऊ असतील, दोन्ही मुली असतील, हा संपूर्ण परिवार असेल. या परिवाराने या ठिकाणी आपल्या मातोश्रीचं सत्कर्म त्या जीवापर्यंत पोहोचावं. कारण आज मात्र त्यांचं द्वितीय पिंडदानाचं कार्य त्यांनी ब्राह्मण देवतेच्या हस्ते पूर्ण केलेलं आहे. आणि आज भगवंताचं नामचिंतन त्यांच्यापर्यंत पोहोचावं याचं कारण काय, कारण आज त्यांची जडजीवांमधून त्यांचा उद्धार होणार आहे. आज त्यांची या मनुष्य देहातून उद्धार होणार आहे. आज मात्र त्यांना यमभवनामध्ये हजर केलं जाणार आहे. चित्रगुप्त आणि यमदूत त्यांच्या समोर हजर आहे. म्हणून आजच्या दिवशी पुत्राचं आद्य कर्तव्य आहे की जे काही सत्कर्म त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल, मन अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, गोदान असेल, जेवढंही आपलं दान करता येईल तेवढं दान आपल्याला त्या माता माऊलीपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून आज या ठिकाणी हे कुटुंब मोठ्या अट्टहासाने, मी तर म्हणेल जवळजवळ 5-6 महिन्यांपूर्वी बाळूभाऊंचा फोन आला होता गरुड मामांना की ताईला सांगून द्या की आपल्या तिकडे गावी जायचं आहे आणि कीर्तन करायचं आहे. म्हणजे आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण करायचंय, थाटामाटात करायचंय, गावी करायचंय, हा एका लेकराचा अट्टहास. आजची परिस्थिती जर आपण बघितली तर आपण भाग्यवान आहोत, आपण खेड्यापाड्यामध्ये जन्माला आलो. पण सिटी भागामध्ये जर बघितलं त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार, त्याच ठिकाणी दशक्रिया त्याच दिवशी, त्याच वेळेस श्राद्ध विधी, सगळं काही एका दिवशी आटोपलं जातं. पण आपण भाग्यवान आहोत की आपण आज ही महाराष्ट्राची संस्कृती शास्त्रानुसार नियमानुसार आपण चाललेलो आहोत. आणि हे कुटुंब देखील मी भाग्यवान म्हणेल. ज्याप्रमाणे या मातोश्रीचं नावच गोड आहे ते म्हणजे सरस्वती आई. आणि त्यांचा चेहरा जर बघितला तर अगदी खुललेला आहे. शेवटपर्यंत माणसाचा चेहरा हा खुललेला असावा, प्रसन्न असावा. की का, कारण आयुष्यभर कमावलेलं आहे, पण आता कमवून मला त्या भगवंताकडे जायचंय म्हणून त्या भगवंताची वाट बघणार ह्या माता माऊली. आणि आज
हे गोड सत्कर्म या ठिकाणी पूर्ण करतं हे कुटुंब, तर मला तर वाटतं नक्कीच त्या माता माऊलीला त्या भगवंताच्या चरणीशी उत्तम अशी जागा मिळेल. त्या अनुषंगाने या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आमच्यासोबत आलेले गान गंधर्व विनोद महाराज शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कीर्तनकार अमोल महाराज बुळीज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा आहे, आमचे अजानुक्ष वारकरी शिक्षण संस्था कुटुंबगाव या ठिकाणचे विद्यार्थी सचिन महाराज सुपेकर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या गावचे सर्व भूषण म्हटल्यानंतर या गावचं सर्व भजनी मंडळ, कोणाची नावं मला माहीत नाही, पण सर्वांच्या चरणांशी वंदन करते. त्याचप्रमाणे सुंदर असा साऊंड ज्यांचा आहे ते म्हणजे आमचे ओमदादा. ज्याप्रमाणे स्वभाव शांत, त्याचप्रमाणे स्वभाव जरी गोड असला पण साऊंडसुद्धा ज्यांचा गोड आहे ते म्हणजे ओमदादा. त्याचप्रमाणे हा सोहळा पुन्हा तुम्हाला बघावा वाटला, आपल्या आईची पुन्हा आठवण झाली, पुन्हा हे कीर्तन बघावं वाटलं, तर आपले महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक होते ते मराठी वक्ता, त्याचप्रमाणे आमचे वैभव महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणजे मातृवर्ग पितृवर्ग ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्याही चरणी वंदन करते. त्याचप्रमाणे या ग्रामदेवत असणारं हे पांडुरंग परमात्मा यांनाही या ठिकाणी वंदन. त्याचप्रमाणे ग्रामदेवत असणारं मारुतीराय यांनाही वंदन करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो त्या लोकाला मृत्यूलोक असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी जन्माला आलो तो काय आहे? मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकाला भवसागर म्हटलेला आहे संतांनी. याला माया नदी म्हटलेला आहे. यालाच मृत्यू संसार सागर देखील म्हटलेला आहे. कारण भगवंतच म्हणतात तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. याला मृत्यू संसार सागर म्हटलेला आहे. पण भगवंत या श्लोकामध्ये काय म्हणतात की भगवंत म्हणतात की अरे हा मृत्यू संसार सागर आहे, पण या सागरातून तुला तरुण जायचं आहे ना. कारण इथे आपण जन्माला आलोय म्हटल्यानंतर तरुण जायचं तर आहेच. तरुण जायचं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतो हा मृत्यू संसार सागर आहे. इथं जर तरुण जायचं असेल तर तुला माझ्या नावेत बसावं लागेल. भगवंत काय म्हणतो? तुला माझ्या नावेत बसावं लागेल. कारण या मृत्यू संसार सागरातून तरुण नेत असताना मी नावाडी आहे. कोण नावाडी आहे? भगवंत नावाडी आहे. त्याच्या नावेत बसायचंय. पण त्याच्या नावेत बसण्यासाठी काय करावे लागेल? भगवंत म्हणतं माझी भक्ती करावी लागेल, माझं नामस्मरण करावे लागेल, तरच मला तुला त्या नावेमध्ये बसून घेईल. मग आपण आहोत प्रवृत्तीच्या काठावर. आपल्याला जायचं आहे. कुठे जायचंय तुम्हाला? म्हणा घरी. समजतंय ना? आपण आहोत प्रवृत्तीच्या काठावर आणि आपल्याला जायचंय निवृत्तीच्या काठावर. मग निवृत्तीच्या काठावर जायचं आहे तर हा भवसागर आहे. या भवसागरामधून आपल्याला असा सूळ मारायचा आहे की आपण त्या निवृत्तीच्या काठावर पोहोचलो पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला त्याचं नामस्मरण, त्याची भक्ती या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर करायची आहे. मग कारण या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जीव आला, ज्याला जन्म आहे त्याला मरण निश्चित आहे. माऊलीच सांगतात देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून आहे धनंजया जिया परी. अरे तू देहाच्या गावाला लायस, तुला जन्म आहे तर तुला मरण निश्चित आहे. मग मरण अटळ आहे, मरण निश्चित आहे, मरण येणारच आहे. पण सामान्य मनुष्य मरणाला विसरला आहे. आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आपण कधी असा मनामध्ये प्रश्न आणला की असा जसा आजीचा सोहळा या ठिकाणी होतोय तसा आपला सुद्धा एक दिवस नाही होणार? काय सगळे अमरपट्टा घेऊन आले काय? जसा आजींचा सोहळा या ठिकाणी होतोय तसा आपला सुद्धा एक दिवस असा सोहळा होणार आहे. आला मनात विचार? आला का कधी?
नाही आला. जशा आजी फोटोमध्ये दिसत आहेत तशा कालांतराने आपण सुद्धा फोटोमध्ये दिसणार आहोत. हा विचार आपल्या मनात कधी आला नाही. संत मंडळी म्हणतात की हे मरणाला विसरले. या जगातला सर्वात मोठं आश्चर्य काय असेल तर सामान्य मनुष्य या मरणाला विसरले, हेच मोठं आश्चर्य. साबदत्या गुणे कारे नवा, साबदत्या गुणे कारे नवा, सावगत गुणे कारणवा, सावगत गुणे कारणवा. एक पाहत सायकाची दहाणे, एक पाहत सायकाची दहाणे, एक पाहत सायकाची दहाने, एक पाहत सायकाची दहाने. साबदत्या गुणे कारे नवा, साबदत्या गुणे कारे नवा. मारा हक्का देवा भय अट्टहास, मारा हक्का देवा भय अट्टहास. मारा हक्का देवा भय अट्टहास, मारा हक्का देवा भय आपण स्मशानभूमीमध्ये जातो आणि स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्या अंत्यसंस्कार पूर्ण करून येतो. पण आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी फक्त तेवढ्या जागेवरच आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. मनुष्य म्हणजे काय, पाण्याचा बुडबुडा. फुटला की गेला. हे शब्द फक्त स्मशानभूमीपर्यंत असतात. म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपण गेलेले जीवात्मा बघतो, पण हे विचार फक्त स्मशानभूमीपर्यंत मर्यादित असतात. पण तिथून आल्यानंतर पुन्हा आपण त्या मरणाला विसरून जातो. पण या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला जीवाला येणं आहे, प्रत्येकाला जीवाला जाणं देखील आहे. एवढंच काय, भगवंताला सुद्धा या जीवदशेला प्राप्त व्हावं लागलं आणि भगवंताला सुद्धा जावं. येत नाही म्हणून आले अवतार, येत नाही म्हणून आले अवतार, येथे नाही उडाले अवतार, येथे नाही उडाले अवतार. येरते पामल जीव किती, जीव किती. पामर जीव किती, जीव किती. येत नाही म्हणून आले अवतार, येत नाही म्हणून आले अवतार. येथे नाही उडाले अवतार, येथे नाही उडाले अवतार, अवतार. अवतार. येथे नाही उर आले अवतार, येर ते पामर जीव किती. इथे प्रत्येक जीवाला यायचं आहे, प्रत्येकाला जीवाला जायचं आहे. कारण हा काळ इतका भयानक आहे. मी तर म्हणेल या मृत्यू लोकांमध्ये मृत्यू खूप सोपा झाला. किती सोपा. आपण जर बघितलं, जन्म अवघड आहे, मृत्यू सोपा झाला. जन्म कसा अवघड, कारण मातेच्या उदरामध्ये तो काय एअर कंडिशन मध्ये एसी असतो का मध्ये 9 महिने माता माऊली गर्भामध्ये एसी असतो का बाळकाला, नाही ना. माऊली म्हणतात, मातेच्या उदर कोहरी पचवूनी विष्णेच्या दातरी, उकडोनी 9 मासावरी, जन्म जन्मोनी मर. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायणा. मास मला पुत्र तुझ क्षणोक्षणा दातसे, क्षणोक्षणा दातसे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मला पुत्र तुझ क्षणोक्षणा दातसे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. काय सांगू
मूत्र असतं. एवढंच नाही, माऊलीने ओवी सांगितली की मातेच्या उदरामध्ये पचवुनी विष्णेच्या दात्री आणि उकडवणी नवमासावरी. उकडून म्हणजे जसा आता तर उन्हाळा अजून बरा आहे, अजून महिन्यानं तुमच्याकडे जास्तच लागतो पण अजून महिन्याने. पण आईच्या गर्भामध्ये जसा बटाटा उकडवतो तसा तो गर्भ उकडलेला असतो. एवढ्या वेदना त्या शरीराला होत असतात गर्भामध्ये, आणि बाहेर येत असताना सुद्धा अनेक वेदना आहे. आपण जर अलीकडे बघितलं तर सर्रास प्रसूती कशी आहे, नॉर्मल राहिलीच नाही. म्हणजे एवढ्या वेदना येताना आहे, म्हणजे जन्म अवघड नाही का? आणि मरण किती सोपं. हे काळानाळ्याच्या तोंडी घातली लोणियांची उंडी, माशी पाक पाकडी तव हेसरे. माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ लागत नाही, एवढ्या कमी वेळात प्राण निघून जातो, कळ सुद्धा नाही. आत्ता आमच्या समोर होते आणि आत्ता गेले. अटॅक किती सोपा. झोपेतच झोपलेले होते आणि सकाळी गेले. एवढा मृत्यू सोपा झाला या कलियुगामध्ये. म्हणजे जन्म अवघड आहे आणि मृत्यू सोपा झाला आहे. मग हे मरण कधी येईल आपल्याला सांगता येत नाही. पण हा मनुष्य देह कशासाठी दिला याचा विचार केला. सुंदर 2 डोळे दिले, सुंदर 2 कान दिले, सुंदर चेहरा दिला, सुंदर 2 हात दिले, 2 पाय दिले. कशासाठी दिले कधी विचार केला? या डोळ्यांनी काय करायचं आहे? म्हणजे सगळं दिलेलं असताना, सुंदर देह दिलेला असताना याचं महत्व आपल्याला कळत नाही. पण ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं महत्व काय आहे. ज्याला ऐकायला येत नाही त्याला विचारा कानाचं महत्व काय आहे. ज्याचा हात मोडलेला आहे त्याला विचारा अरे हाताचं महत्व काय आहे. पण आपल्याला सुंदर देह दिलेला असून सुद्धा आपल्याला कळलं नाही. एवढंच काय, माऊलींनी ते ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर दृष्टांत दिलेला आहे. माऊली म्हणतात जशी बाजरी असते, काय असते आहे का तुमच्याकडं? आहे ना का गेली? आहे ना. जशी बाजरी असते, माऊली म्हणतात बाजरीचं धान्य जर शेतामध्ये पेरलं तर ते सुंदर उगवतं. उगवल्यानंतर ती हिरवीगार बाजरी आहे. दिसताना बाजरी हिरवीगार आहे, तिचे कंस सुद्धा सुंदर आहे, मोठे मोठे कंस आहे. असं वाटतं या वर्षी बाजरीचं उत्पन्न चांगलं निघेल, एवढी सुंदर बाजरी. पण माऊली म्हणतात दिसायला हिरवीगार बाजरी आहे, कंसही मोठे आहेत, पण जवळ जर जाऊन बघितलं तर तिच्यामध्ये दाणेच नाही. तिला काय काडी लावायची? मी नाही म्हणत. माऊली म्हणतात कणे विन सोपटे, कणसे लागले गण दाटे, काय करावे ते गोमटे ओस नगर. माऊली म्हणतात कणे विन सोपट लागलेला आहे, कंसही घनदाट लागलेले आहेत, पण काय करावे गोमटे ओस नगर. दिसायला बाजरी कशी आहे माता माऊली? गेला का डोक्यावरून? बाजरी दिसायला कशी आहे? सुंदर. तुमच्यासारखी आहे ना? तुम्ही सुंदर हो नाही काहीच नाही का? आहे ना. मग जशा तुम्ही दिसायला सुंदर तशी बाजरी सुद्धा दिसायला कशी सुंदर. पण त्या बाजरी दिसायला सुंदर आहे पण तिच्यात दाणे नाहीये. तसं तुमचा देह दिसायला सुंदर पण याच्यामध्ये भगवंताचं नामच नाही. काय करायचं? माऊली म्हणतात याला काडी लागो. तुम्हाला नाही तुम्हाला नाही. माऊली म्हणतात माझी भक्तिवीन जळो त्याचे जी आले पण भक्तिवीन गेला धोगती, भक्तिवीन गेला धोगती, भक्तिवीन गेला अधोगती, भक्तिवीन गेला अधोगती.
हा नरदेह मिळालेला आहे, पण भक्तीविन गेला अधोगती. माऊलीने सुद्धा ते सांगितलं, माझी भक्तीविन जळो त्याचे जेले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. माझी जो भक्ती करत नाही, माझं जो नामस्मरण करत नाही, त्याला काडी लागू म्हणे माऊली म्हणतायत. असे पाषाण, पाषाण म्हणजे दगड 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 असे पृथ्वीवर नाही का. मग त्या दगडांमध्ये आपल्यामध्ये काय फरक. दगड जिथं पडलेलं आहे आणि आपण कुठे संसारातच. आपली प्रगती कुठे झाली, कुठे प्रगती केली आपण, संसारात केली. बरोबर. बंगला नव्हता झाला, जमीन थोडी होती घेतली, गाडी नव्हती घेतली ना, 2 चाकी होती आज 4 चाकी झाली. काय मिळवलं नाही संसारामध्ये. मग प्रगती आपण कुठे केली, संसारात. आणि परमार्थात किती केली, गेलो साध्यापर्यंत. मग जायचं कधी, पुढच्या जन्मी. आता राहिले किती. आपण हे सांगू शकतो, आजपर्यंत मी 25 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, 40 ओलांडली, 80 ओलांडली, पण अजून मी 10 वर्ष जगेल. आई का शाश्वती. 10 वर्ष जगू, 20 वर्ष जगणार आहे का. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. तो काळ आपली वाट बघतोय, तो कधी येईल पाहतो उंदीर घेऊन जाय का. तैसा काळ लोकांनी तसे क्षणात तो आपल्याला घेऊन जातो, कळ सुद्धा नाही. अरे मग हा मनुष्य देह एवढा सुंदर दिलेला आहे, तर या देहाने करायचं काय. संत मंडळी सांगतात, या डोळ्यांनी करावे काय. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची माझं सुख देई देवा. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, हेची माझं विश्रांती देई देवा. अरे पायांनी काय करावं, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावा या पाय, तव तू आपुले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत डोळे आहे, जोपर्यंत प्राण शिल्लक आहे, तोपर्यंत तुझे पंढरपूरची वारी करेन. जोपर्यंत प्राणशक्ती जिवंत आहे, तोपर्यंत तुझं नामस्मरण करीन. जोपर्यंत हे डोळे सुंदर आहेत, चांगले आहेत, दिसत आहेत, तोपर्यंत तुझी मूर्ती एकदा या डोळ्यांनी बघून घेईल. तुझ्या नामाचं, तुझी कीर्ती या कानाने एकदा श्रवण करून घेईल. ही देहाचं कर्तव्य आहे. या मनुष्य देहाचं हेच कर्तव्य आहे, कारण आपल्याला जायचं आपल्या साध्यापर्यंत. देह समर्पिजे देवा, पर काही जन घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिजे देवा, हर काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद आनंद. देह समर्पिजे देवा, हा देह देवाला समर्पित करायचा आहे. आपण साधू संत मंडळी बघतात, एक साधू आणि साधूंनी ज्यावेळेस त्यांना मोतीबिंदाचा आजार झाला, साधूंना, एका विद्वान साधूंना मोतीबिंदूचा आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. साधू म्हणतात, या देहाचं काय घेऊन बसायचं, झालं तर झालं आजार, त्यात काय एवढं नवलं, जरी दिसायला नाही लागलं त्यात काय एवढं नवलं. पण नाही म्हणे, तुमच्या डोळ्यांना जर मोतीबिंदू झाला तर तुम्हाला दिसायला कमी होईल, कदाचित आंधळे सुद्धा होणार. पण त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ठीक आहे म्हणे, आता ऑपरेशन करतो. ऑपरेशन करत असताना मात्र डॉक्टरांनी आता ज्या ठिकाणी ऑपरेशन करायचं आहे त्या आता आपल्याला तो अवयव बधीर करावा लागतो. याचा अर्थ भुलीचं इंजेक्शन द्यावं लागतं. पण साधू म्हणतात मला भुलीचं इंजेक्शन नकोय. काय म्हणतात, मला भुलीचं इंजेक्शन नकोय. पण डॉक्टर म्हणतात तुम्हाला वेदना होईल, जर इंजेक्शन नाही दिलं तर वेदना होईल शरीराला, त्याची काळजी करू नका म्हण. पूर्ण मोतीबिंदाचं ऑपरेशन झालं, पण त्या साधूंना एवढं सुद्धा डोळ्यातून अश्रू आले नाही आणि एवढं सुद्धा दुःख झालं नाही. डॉक्टरांनी नमल केलं. डॉक्टर म्हणतात की अरे आम्हाला आधी भुलीचं इंजेक्शन द्यावं लागतं, भूल आली तर आम्हाला ऑपरेशन करावं लागतं,
पण तुम्हाला भूल न देता सुद्धा काही झालं नाही. याचं कारण काय? कारण साधू म्हणतात, अरे या देहाला काय घेऊन बसला? या देहाला किती वेदना झाल्या तर मी या देहामध्ये गुंतलेलंच नाहीये. कारण आत्मा आणि परमात्म्याचं माझं संभाषण चालू आहे. या देहाकडे माझं लक्ष नाही. याचे लोचके जरी तोडले तरी मला या देहाशी घेणं नाही. मग या देहामध्ये आपण आलेलो आहोत. आत्मा आपल्याला या आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन करायचं आहे. याच्यासाठी हा मनुष्य देह. विठ्ठल मग या मनुष्य देहामध्ये येऊन काय करायचं? धरावा पैधीर भजन मार्गी, हा धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी. येऊन नरदे हा विचारावे सारा, येऊन नरदे हा विचारावे सारा, येऊन नरदे हा विचारावे सारा, येऊन नरदे हा विचारावे सारा. धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी, चंचळ चित्तासी ठेवोनी आठाई, चंचळ चित्तासी ठेवोनी आठाई, चंचल चित्तासी ठेवून आताई, चंचल चित्तासी ठेवून ठेवोनी आठाई. ज्याच्यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे, भगवंताचं भजन करायचं आहे, त्याला प्राप्त करायचं आहे. मदनासा मातेने सांगितलं, माऊलींची आवडती आई मदनासा माता 4 लेकरं आहे आणि 4 लेकरं जसजसं एक लेकरू मोठं होत जातं, 5 वर्षाचं लेकरू झालं की त्याला उपदेश चालू करायची आणि ती आपल्या लेकराला सांगायची की अरे बाबा, हा मनुष्य देह तुला प्राप्त झाला, याचा अर्थ फक्त पुण्य तुझ्याकडे नाहीये, तुझ्याकडे पाप सुद्धा आहे. कारण पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य दोन्ही सोबत आहे. याचा अर्थ हे पापाचं गाठोडं इथं सोडायचं आहे. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर ह्या देहाचा भरवसा नाहीये. आता उठ आणि ज्या ठिकाणी तपस्वी साधू संत गेले त्या ठिकाणी तू निघ. ती मदलासा माता आपल्या लेकराला सांगते. ती म्हणते, या देहाचा भरवसा पुत्र न धरावाईसा, माझे माझे म्हणून या बहुत दुःखाचा ओढसा, बहुत टकिले मृग जळाची आशा, तृष्णा ते सांडूनिया योगी गेले वनवासा, पर्ये दे मददसा सोहम जो जो रे बाळा, निज जाणी निज पारे लक्ष लागू दे डोळा. या देहाचा भरवसा नाहीये. या देहामध्ये आल्यानंतर बहुत टकेले मृग जळाची आशा. मृगजळ आपल्या डोळ्यांना दिसतं पण खरं असतं? मृगजळ दिसतं पण खरं असतं का? आता उन्हाळा लागला, उन्हाळ्यात दिसतं. मृगजळ म्हणजे काय आपल्या भाषेत? जळाया. तुमच्याकडे जळायच म्हणते ना. त्या दिसल्यानंतर तिथपर्यंत आपण गेल्यानंतर त्या पुन्हा पुढे जातात. म्हणजे याचा अर्थ त्या खऱ्या आहे का? नाही. तसं या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे खरं नाहीये त्या गोष्टीच्या मागे आपण लागतो आणि जे खरं आहे ते करायचं राहून जातं. मग या मृगजळाच्या आशेच्या मागे आपण लागू. आणि माऊली म्हणते, म्हणजे मदरासा माता म्हणते की माझी तृष्णा वाढत जाईल. बहुत ठकिले मृग जळाची आशा आणि तृष्णा ते सांडून या योगी गेले वनवास. माझी तृष्णा संपणार नाही. तुझा जसा मोठा होशील तस तसं माझी अपेक्षा वाढत राहील. तू शिक्षण करावं. शिक्षण झालं म्हणजे चांगली नोकरी करावी. चांगली नोकरी लागली म्हणजे महिला मंडळ. चांगली नोकरी लागली म्हणजे चांगली छोकरी ना. चांगली छोकरी भेटली पाहिजे. आता छोकरीचं तर अवघड आहे तुमच्याकडं.
अवघडच आहे का? नाही, आम्हाला वाटलं तुमच्याकडे बरं असेल मग इकडूनच न्यायला. इकडं सुद्धा अवघड आहे. पण आपल्याला असं वाटतं नोकरी मिळाली म्हणजे छोकरी मिळाली पाहिजे, छोकरी मिळाली म्हणजे काहीतरी डोळ्यात देखत मूलवाळ, तृष्णा संपते. माणसाची अपेक्षा, इच्छा, तृष्णा मरेपर्यंत संपत नाही. मग ही तृष्णा माझी वाढत जाईल याच्या आधी ज्या ठिकाणी योगी तपस्वी गेलेला आहे तिकडे जा आणि त्या भगवंताचं भजन कर. हे माता त्या मदलासा मातेला माहीत होतं. पण या कलियुगामध्ये मात्र भगवंताचं नामस्मरण तर बाजूलाच, त्याच्या आधी जप तप तर त्याच्याही आधी बाजूला. आपण त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग बघितलं तर त्यामध्ये जप यज्ञ साधना कराव्या लागत होत्या. एवढा वेळ आपल्याकडे आहे का जप तप यज्ञ करायला? नाही ना. हे माऊलीला माहीत होतं. माऊली म्हणतात हे कलियुगातील सामान्य लोकांकडे एवढा वेळ नाही. इथं बसले पण ही बाई कधी एकदाच संपेल आणि कधी आम्ही घरी निघू, एवढा वेळ आमच्याकडे ऐकायला वेळ नाही. तेव्हा जप तप साधना कुठे करू? कारण या कलियुगामध्ये लोकांना पोटभर जेवायला आणि पोटभर झोपायला लागतं ना. 8 वाजता एक पोळी गोळी घ्यावीच लागते, त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही गोळी घ्यावा तर संध्याकाळपर्यंत आम्ही राहू याची शाश्वती नाही. आपल्याला 4 टाइम पोटभर जेवायला लागतं आणि पोटभर झोपायला लागतं. अशा अवस्थेत आपण जप तप साधना करू शकत नाही. कारण माऊली म्हणतात का रसनेचा अंकिला, जो जीवी निद्रेसी विकिला, तो येत नाही म्हणे त्याला अधिकारी. माऊली म्हणतात जो रसनेच्या हारी गेलेला आहे, जो निद्रेच्या हारी गेलेला आहे, तो इथला अधिकारी होऊ शकत नाही. कुठला अधिकारी? जप तप साधना करू शकत नाही. म्हणून या कलियुगाला उद्धारण्याचं एकमेव साधन सांगितलं. कोणतं? हरिपाठामध्ये माऊली सांगतात रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. हे भगवंताचं नाम आहे की जड जीवांना तरुण नेण्याचं एकमेव उत्तम असं साधन आहे. पण हे भगवंताचं नाम आम्ही आयुष्यामध्ये येऊन, या जीवनामध्ये येऊन मात्र घेत नाही. असं वाटतं की तो भगवान परमात्मा अंतकाळामध्ये आपल्याला साथ देतो, अंतकाळामध्ये येतो. मग बघू शेवटी. कारण तुकोबाराय म्हणतात ना अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. बघू त्याला अंतकाळात घेऊ. आयुष्यभर त्याचं नामस्मरण करण्याची काय गरज? मग आयुष्यभर काय करतो आम्ही? सगळं मिळवतो. काय मिळवतो? धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे मिळवले. किती मिळवलं? धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे. पुढचा शब्द पिशून म्हणजे पिशून याचा अर्थ पिळून. काय? पिळून. आजपर्यंत एवढंही कमावलं, सगळंही कमावलं, इतकं कमावलं की 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावलं. एवढं कमावून ठेवलं. बंगला, गाडी, सगळं काही मिळवलं. पण एवढं मिळवल्यानंतर ज्या वेळेस या आयुष्याची दोर तुटते की या सगळं मिळवलेलं धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे हे सगळं काय राहतंय? अभंगाचं प्रथम चरण. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा दोरा. ये रे वाऊ गा पसारा,
मिळवलं. मी आधीच सांगितलं, धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशून. पिशून याचा अर्थ पिळून. आजपर्यंत सगळं मिळवलं, पण हे मिळवल्यानंतर शेवटी ज्यावेळेस जोपर्यंत आपण सगळं घराला पुरवत असतो तोपर्यंत घरातल्यांना गोड लागतं. पैसा जोपर्यंत तुम्ही घरातल्यांना पुरवतायत तोपर्यंत घरातल्यांना आणताय तुम्ही ती लक्ष्मी आणि ह्या लक्ष्मीच्या हातात देतायत तोपर्यंत ही काय म्हणेल, आयता चहा, आयत जेवण, सगळं आयतं राहील. पण आयतं कुठपर्यंत? जोवरी चळ नगा तोरी म्हणती माझा, मानेती लहान तोर देह सुखाची आकाशा. इंद्रिय मावळली आला बागोलाजा म्हणजे बागोलाजा म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात, बोकडी बुवा म्हणतो आम्ही. बोकडी बुवाच ना. हा, म्हणजे आजपर्यंत जोवरी चलन नका, जोपर्यंत तुम्ही चलन घरामध्ये आणतात तोपर्यंत तुम्ही गोड लागणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्यामध्ये रस आहे त्या उसाच्या चरख्यामध्ये घालतात आणि रस काढतात, पिळून पिळून काढतात. पण कुठपर्यंत पिळतात? जोपर्यंत रस आहे तोपर्यंत. एकदा की त्याचा चोथा झाला रे झाला की त्याला कुठे टाकतात? खाट जिंदाबाद. त्याला कुठे टाकतात मग? खाटेवर. बंगला कितीही सुंदर बांधला, कितीही चांगला बांधला, तर बंगल्यात तुम्हाला टाकणार नाही इंद्रिय मावळल्यावर. कुठे? त्याच्यासाठी पडवी चांगली बांधा, तिथं आपली जागा आहे इंद्रिय मावळल्यानंतर. कारण जोपर्यंत आपण कमावतो तोपर्यंत घरातल्यांना गोड लागणार आहे. एवढंच काय, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशेले घर थुंकून या. बाईल म्हणजे कोण? बाईल म्हणजे ती काय म्हणते, आयुष्यभर तिचंच कमवण्यासाठी कमवलं ना, अट्टहास केला, प्रयत्न केला, आटापिटा केल्या जीवनाच्या, तिच्यासाठी केल्या, लेकरांसाठी केल्या, पण ती शेवटी काय म्हणते, नाशिले घर थुंकून या. याने खर म्हणजे माता माऊली, खर म्हणजे गाढव. या गाढवाने थुंकून थुंकून घर नासून ठेवलं, याचा कधी पास निघेल? म्हणजे आजपर्यंत आपण सर्व काही कमावतोय, पण शेवटी इंद्रिय मावळल्यानंतर मात्र काही राहत नाही. म्हणजे या आयुष्याची दोरी तुटली रे तुटली की तुम्हाला मात्र 3.5 तासाच्या आत घराच्या बाहेर काढावाच लागणार. कारण हे देह ठेवण्याच्या योग्यतेचा नाही. कारण हे सडक आहे, कुचक, याचा वास येऊ शकतो, दुर्गंधी सुटू शकते. याच्यासाठी आपल्याला 3.5 तासाच्या आत घराच्या बाहेर काढावाच लागतो. घराच्या बाहेर काढल्यानंतर उष्णोदक स्नान असेल, तिरडी बंधन असेल किंवा नवीन वस्त्र असेल, हे सर्व करून 7 प्रकारचं कच्चं धान्य असेल, काही ठिकाणी भाकरीचा कुटका असतो, अन्न मान धन, आयुष्यभर तेच केलं आणि शेवटी सुद्धा अन्न मान धन द्यावाच लागतं. पुन्हा मारुतीच्या मंदिरासमोरून न्यावंच लागतं. विसवाच्या ठिकाणी कशाला? खांदेकरी मागे पुढे का जड जातो ना ते. 7 प्रकारचं धान्य उपप्रावरणाला किंवा पदराला बांधलेलं असतं. हे 7 प्रकारचं कच्चं धान्य विसवाच्या ठिकाणी सोडावं लागतं. त्या ठिकाणी तो भात सफेद, तो भात त्या ठिकाणी ठेवावा लागतो. तिथून पुढे स्मशानभूमीमध्ये किती मोठा बंगला बांधला तर शेवटी स्मशानभूमीमध्ये जाणं निश्चितच आहे. गेल्यानंतर भडागणी नावाचा अग्निडाग द्यावाच लागतो. त्या ठिकाणी घागरीनं पाणी फिरवावंच फिरवाच लागतो. घागरीनच ना. फिरविला गट पुढीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, बोंब मारली जाते. म्हणजे आजपर्यंत तुम्ही सगळं काही कमावलं, क्षणात संपून जातं. काय? क्षणात संपून जातं. प्राण जायला वेळ लागत नाही. म्हणजे सामान्य मनुष्य किती अधिकारी जरी असला तरी त्याला जाणं मात्र निश्चित आहे. किती अधिकारी? भीष्माचार्य. किती का अधिकारी? भीष्माचार्य तर शंतनू राजाचा आशीर्वाद होता, इच्छा मरणी होशील.
पण तरी भीष्माचार्य अधिकारी वर्गाचे असताना भीष्माचार्य किती अधिकारी ज्यावेळेस पंडूराजा कमरापासून थंड पडले, पंडूराजा कमरापासून थंड पडले आणि कुंती मातेला चिंता वाटू लागली की आता काय करावं. कुंती मातेला माहीत होतं की पंडूराजा जाणार आहे, वृद्ध अवस्थेमध्ये आहे, जाणं तर निश्चित आहे, पण जाऊ नये अशी कुंती मातेची इच्छा आहे. का जाऊ नये? कारण संक्रांतीचा सण त्याआधी होऊन गेला आणि आपल्याकडे प्रथा असते संक्रांतीला वाण देण्याची. जावेनं वाण दिलेलं होतं म्हणून आता तिला पुढच्या वर्षी 5 पटीनं मला वाण द्यायचं आहे, पण त्याच्यासाठी माझ्या कपाळावरचं कुंकू शाबित राहिलं पाहिजे. पण याच संक्रांतीला जर पंडूराजा कमरापासून थंड पडले तर 1 वर्ष त्यांना कोण वाचू शकेल. म्हणून ब्रह्मांडाचा पालनहार करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता असं वाटलं की आता त्या परमात्म्याला बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून भीमाला आवाज दिला, भीमा जा आणि त्या भगवान परमात्म्याला बोलून आण. आता भीमा म्हटल्यानंतर काय, शक्तिशाली तर आहेच, आवाजही तसा असणार. भगवंताला आवाज दिला, भगवंताला यावं लागलं. भगवंत आल्यानंतर भगवंत म्हणतात आता काय झालं? म्हणे बघ तुझे मामा कमरापासून थंड पडलेले आहे. आता माझी एक विनवणी तुझ्याकडे आहे कृष्ण, ऐक की तुझ्या मामांना 1 वर्षाचं जीवनदान दे. आता भगवंताला वाटलं की ठीक आहे, यमदूताला काहीतरी सांगू, यमाला सांगू काहीतरी 1 वर्ष जीवनदान देऊ. यमाला हजर केला, पण यम म्हणतात भगवंत थोडं उशीर झाला, कारण पंडूराजाचा पास मात्र निघून गेला. तिन्ही लोकांमध्ये मात्र सांगून टाकलेलं आहे की उद्या 12:30 वाजता पंडूराजाला जाणं निश्चित आहे. आता मी काही करू शकत नाही. आता नाविलाज झाला, भगवंत त्या ठिकाणी गेले, यमदूतही निघून गेले, पण कुंती माता हुशार होत्या. कुंती माता म्हणतात की ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण जरी वाचवणार नाही, पण आता भीमा ऐक, त्या पितामह भीष्माचार्यांना बोलून आण. पितामह भीष्माचार्य त्या ठिकाणी आले, पुन्हा यमदूताला बोलवलं, पण यमदूत म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी आधीच ही वार्ता माझ्याकडे पोहोचवली होती. आता जर मी त्यांचं ऐकलं नाही आणि तुमचं जर ऐकलं तर माझं काही खरं नाही. त्या ठिकाणी भीष्माचार्य म्हणतात ठीक आहे, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. काय? तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. भीष्माचार्यांनी आपल्या खांद्यावरील सिंहाच्या मानेवरची लोकराची घोंगडी खाली अंथरली, कारण आपल्याकडे प्रथा आहे ज्यावेळेस जीव जायचा असतो त्यावेळेस पलंगावर खाटेवर झोपवलं जात नाही. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, खाली जमिनीवर गाईच्या शेणाने सारवावं, त्याच्यावरती घोंगडी अंथरून त्याच्यावरती त्या जीवात्म्याला झोपावं, पौडावं. त्या ठिकाणी पंडूराजाला खाली पौडलं आणि अधिकारी वर्गाचे भीष्माचार्य पितामह त्यांच्या पायथ्याशी जाऊन बसले. 12:30 वाजेपर्यंत वाट बघायची, कारण 12:30चा टायमिंग दिलेला आहे. कोणाला? मला नाही, तिकडं टायमिंग दिलेला आहे. 12:30ला पंडूराजा जाणार आहे. आता पायथ्याशी जाऊन बसले आणि त्याच वेळामध्ये द्वारामध्ये एक साधू भिक्षा मागण्यासाठी आले, भिक्षाम देही. आता कुंती माता त्या ठिकाणी धान्य दान देण्यासाठी गेल्या, पण तो साधू म्हणतोय मला हे दान नकोय, एका सुवासिनीकडून मला दान नकोय, एका विवाहिताकडून मला दान नकोय, तर कुणाकडून तुम्हाला दान पाहिजे? त्यावेळेस सांगितलं एका संन्यासाकडून मला दान पाहिजे. साधू काय मागतायत? संन्यासाकडून दान पाहिजे. आता संन्यासी कुठं आहे? तुम्ही जागे ना अजून? नाही, दुपारचा टाइम झोपायचा असतो ना. कुठे आहे संन्यासी बसलेला? कोणाच्या? तुमचं आहे हो सगळ्यांचं लक्ष, यांचं. कुठे बसलेलं आहे? पंडूराजाच्या पायथ्याला पितामह बसलेले आहे. आता कुंती मातेला आनंद झाला की भिक्षा, या साधूला भिक्षा पाहिजे संन्यासाकडून. आता संन्यासी तर आपल्या घरात बसलेला आहे, मोठा आनंद झाला कुंती मातेला. कुंती माता म्हणतात पितामह पितामह, आता एक काम करा, त्या साधूला तुम्ही ही भिक्षा द्या. साधू म्हणतात थोडं थांब, त्याला म्हणा अजून 4 मिनिटं थांब, मग तुला भिक्षा देतो.
तो म्हणतो नाही, 4 मिनिटं जर मी थांबलो तर इथंच मरेल. आता एका साधू जर आपल्या द्वारामध्ये मेला तर त्याचं पाप आपल्यालाच लागणार आहे. त्या ठिकाणी पितामहाने सांगितलं त्याला 4 मिनिटं थांबायचं असेल तर थांबू दे, मी 4 मिनिटं अजून उठणार नाही. 4 मिनिटं होऊन गेले. पंडू राजाला 12:30ला येणार होते यमदूत घेण्यासाठी, पण आता 12:30 वाजून 5 मिनिटं झाले. आता म्हणतात दे आण माझ्याकडे दान, आणि कोण साधू आहे त्याला देतो. साधू समोर गेला आणि साधू म्हणतो तुम्ही तुमचं काम केलं पण माझं काम झालं. कुंती मातेला सांगितलं अगं वेडे, हा काही साधू नाही, हा तुझ्या नवऱ्याला घेण्यासाठी आला होता. अधिकारी किती पण पितामह भीष्माचार्य पितामह पंडू राजाला 1 वर्षाचं जीवन दान देणारे भीष्म पितामह, पण भीष्म पितामहांना सुद्धा जावं लागलं. तुम्ही म्हणते इच्छामरणी होते, ते तर इच्छामरणी होते, पण ज्या वेळेस त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये 113 बाण घुसले, 113 बाण घुसलेले असताना सुद्धा गंगेच्या किनारी देह पडलेला होता, कारण शेवटची इच्छा होती. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, गंगेच्या किनारी माझा देह पडलेला असू दे, भगवान श्रीकृष्णाचं नाम माझ्या मुखात असू दे. आणि ज्यावेळेस भगवंत शेवटी निघाले पितामहांना दर्शन देण्यासाठी, कारण शेवटची इच्छा काय होती, भगवंताने मला दर्शन द्यावं. शेवटची इच्छा आहे भगवंताने दर्शन द्यावं. पण निघत असताना मात्र दुःखी होऊन धर्मराज त्या ठिकाणी बसलेले होते. आता धर्मराजाला उपदेश करायचा आहे, उपदेश करण्यासाठी पितामहांकडे नेणं गरजेचं आहे, पण धर्मराज दुःखी आहे. त्यावेळेस दुःखी असताना मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं धर्मराज, आज तर तू जिंकलेला आहे आणि जिंकलेला असताना सुद्धा तू आज एवढा दुःखी का आहे. त्यावेळेस धर्मराज म्हणतात देवा तुम्हाला माहित नाही का, कबीर महाराज तुम्हाला माहित नाही. कारण कबीर महाराज काय म्हणतात, सहज मिले सो दूध सम, मांग लिया सो पाणी, कहत कबीरा रक्त सम हो जिसमे खिचतानी. सहज मिळालं, मग ते धन असू द्या, इस्टेट असू द्या, जमीन असू द्या, पैसा असू द्या, सहज मिळाली तर दुधासमाने, मागून घेतली तर ती पाण्यासमाने, आणि हिसकावून घेतली तर रक्तासमाने. लक्षात घ्या, जीवन जगत असताना, प्रॉपर्टी कमवत असताना, पैसा कमवत असताना, गोरगरिबांचा माना फिरगाळून जर आपण कमवत असो तर तो पैसा आपल्याला शांत बसू देणार नाही. टेबला खालूनचा व्यवहार जर आपण करत असू, तो पैसा कमवून आपण प्रॉपर्टी वाढत असू, तो पैसा आपल्याला सुखानं बसू देणार नाही. कारण ते सहज मिळालेलं नसतं, मागून घेतलेलं सुद्धा नसतं, ते हिसकावून घेतलेलं असतं. त्याच्या मागे त्यांचा आशीर्वाद नसतो, त्याच्या मागे त्यांचा तळतळाट असतो. आणि तळतळाट असल्यानंतर तो समोरचा व्यक्ती काही आपल्याला चांगले वरदान देणार नाही. तो म्हणतोय माझी या तळमळे याची होईल वाटोळी. काय म्हणतो, माझी या तळमळे याची. मग विचार करायचा का आपण पैसा कसा कमवायचा, इस्टेट कशी कमवायची. याचं उत्तम उदाहरण धर्मराज म्हणतात, मी मिळवलेलं कौरवांचं राज्य ही हिसकावून घेतलेलं आहे, त्याचं दुःख मला झालेलं आहे. आणि तो उपदेश देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पितामहांकडे घेऊन जातात. पितामह बाणांच्या शेवर पडलेले आहेत, रक्ताचा एकही थेंब शिल्लक नाही. आणि त्यावेळेस मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात देवा धर्मराजाला काहीतरी उपदेश करा, धर्मराज दुःखी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं 12 दिवस तुम्ही असे शांत देवा माझ्या समोर राहा, तुम्हाला बघून मला नामस्मरण तुमचं करायचंय. आणि 12 दिवस भीष्माचार्य भगवंताकडे बघून इतकं नामस्मरण केलं की त्या 12 दिवसांमध्ये विष्णू सहस्रनामाचा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात दिला. बाणाच्या शयीवर पडलेले असताना सुद्धा आपल्याला एक काटा टोचला तर नामस्मरण बाजूलाच. सहज थोडासा दात जरी दुखायला लागला तरी काय अवस्था होती.
पण भीष्माचार्यांच्या शरीरामध्ये 113 बाण घुसलेले असताना सुद्धा भगवंताचं एवढं नामस्मरण की विष्णू सहस्रनामाचा ग्रंथ द्यावा. आणि त्यानंतर मात्र उपदेश चालू केले. उपदेश काय आहे? धर्माचं रक्षण करावं, समाजाचं रक्षण करावं, स्त्रियांचं रक्षण करावं. आणि हे रक्षण करत असताना ज्यावेळेस हे उपदेश एक एक तोंडातून बाहेर निघतायत, जवळ असणाऱ्या द्रौपदी माता आहेत, द्रौपदी माता हसू लागले. का हसतात द्रौपदी माता? पितामह म्हणतात माते काय झालं, का हसते? द्रौपदी माता म्हणतात स्त्रियांचं रक्षण करावं हे उपदेश आज सुचतंय. आणि माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुमचे उपदेश कुठे गेले? कारण त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं सभेमध्ये? भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी करणे नवे लाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवेर नदी कैवर्तक केशव. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, 5 पांडव सगळं त्या ठिकाणी होते. पण प्रत्येकाकडे बघितल्यानंतर सर्वांनी माना खाली घातल्या, कोणी वर बघितलं नाही. आणि आज तुम्ही मला हे उपदेश करतायत. त्यावेळेस भीष्माचार्याचे उच्चार खूप सुंदर आहे आणि घेण्यासारखे आहे, ऐका. भीष्माचार्य म्हणतात मला ज्ञात होतं की स्त्रियांचं रक्षण करावं, समाजाचं रक्षण करावं, पण काय करू? मी कौरवांच्या म्हणजे दृष्टांच्या सानिध्यात होतो, संगतीत होतो, राहत होतो, त्यांचं अन्न खाल्लेलं आहे आणि त्यांचं अन्न खाऊन माझ्या शरीरामध्ये रक्त सुद्धा तसंच झालेलं आहे. दृष्टांचे विचार हे नकारात्मक होते आणि त्यांचं अन्न खाऊन माझे विचार सुद्धा नकारात्मक झालेले होते. सगळं ज्ञात असताना सुद्धा मला ते विचार फुटले नाही. आणि आज का फुटतायत याचं कारण माझ्या शरीरामध्ये एकही थेंब रक्ताचा राहिलेला नाही. याच्यावरून आपण सुद्धा विचार करायचा, कोणाच्या संगतीत राहावं, कोणाचं अन्न खावं. कारण नकारात्मक विचार जर असतील तर त्याची प्रगती होऊ शकत नाही. दृष्टांचं अन्न खाऊन जर आपण त्यांच्या संगतीमध्ये राहून जर आपण आपलं जीवन व्यतीत करत असू तर आपली प्रगती होणार नाही, अधोगतीला जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून कोणाच्या संगतीत राहावं आणि कोणाचं अन्न खावं याचं उत्तम उदाहरण भीष्माचार्य. आणि त्या ठिकाणी मग भगवंत म्हणतायत की देवा माझी आता शेवटची इच्छा आहे, आता मला मरण पाहिजे. का इच्छा मरणे आहे? संत राजा म्हणजे वडील, वडिलांचा आशीर्वाद खूप मोठा असतो आयुष्यामध्ये. माता माऊली, वडिलांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये खूप मोठा असतो. इच्छा मरणी औषध आशीर्वाद दिलेला होता, पण तरी शेवटी मरण मागितलं. का मागितलं? कारण ज्या वेळेस युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना अर्जुनाच्या रथाचा चाक मोडला. चाक मोडल्यानंतर सुद्धा भीष्माचार्यांनी बाण अर्जुनाकडे खोवले, अर्जुनाकडे मारले. आणि त्यावेळेस मात्र भगवंताला राग आला. रागाच्या भरामध्ये भगवंताने तेच चाक काढलं आणि भीष्माचार्यांच्या मागे पळू लागले. भीष्माचार्यांनी वळून मागे बघितलं, भगवंत आज माझ्या मागे चाक घेऊन धावतात, याचा अर्थ भगवंताला असं वाटतं मी राहू नाही. त्यावेळेस मला कळलं की देवा तुमची इच्छा नाही, आता मी राहू नाही. पंडूराजाला 1 वर्षाचं जीवनदान देणारे भीष्माचार्य, पण त्यांना सुद्धा जावं लागलं. तेव्हा तर आपण सामान्य मनुष्य. विठ्ठल 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 देवादिकांनाही जावं लागलं. तेव्हा तर आपण पाण्याचे बुडबुडे, आपल्याला सुद्धा जाणं निश्चित आहे. पण ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये जातात ना, त्यावेळेस जाळत असताना हा देह कसा जळतो? जसं लाकडं पेटवतात आणि लाकडं जसे भराभरा जळतात ना, तसा हा देह जळत असतो. जसं वाळलेलं गवत पेटवावं आणि भराभरा जळून जातं, तसे हे केस सुद्धा भराभरा जळून जात असतात. जळायला वेळ लागत नाही. कबीर महाराजांचा दोहा आहे. कबीर महाराज म्हणतात, जिसकी खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया.
ज्याच्यासाठी तुम्ही एक कुठं कमावलं, शेवटी तुम्हीच त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन झोपला. आणि हे हाड कसे जळाले? जिसके खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. हाड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पूली. कहत कबीरा सुन मेरी गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कबीर महाराज म्हणतात, अरे हे हाड कशी लाकडासारखी भराभर जळतात. एवढा सुंदर देह, पण तुम्ही गेल्यानंतर मात्र काहीच नाही राहत. तुटला आयुष्याचा दोरा, ये रवा उगाची पसारा. ज्यावेळेस स्मशानात अग्निडाग दिला जातो, सगळे परतून येतात आणि परतून आल्यानंतर मात्र घरी आल्या आल्या लगेच काय म्हणतात तुमच्याकडे? दुःखाचा घास, गोड घास, कडू घास. कडू घास काढावाच लागतो. तिथून स्मशानभूमीमध्ये अग्नी डाग देतो, आपल्या पित्याला, आपल्या मातोश्रीला अग्नी डाग देतो आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या पोटासाठी लगेच खात असतो. कोण थांबलं तुमच्यासाठी? कोण थांबलं? ज्यांच्यासाठी आयुष्यभर अट्टहास केला, प्रयत्न केला, स्वतःला स्वतःच्या पायाची चप्पल तुटलेली असताना विकत घेतली नाही, पण लेकराला शिक्षण दिलं, लेकरांना त्यांच्या पायावर उभं केलं, मुलीचं लग्न केलं, बायकोसाठी सगळं दिलं. दिवाळीला राग जरी आला ना, का बोनस भेटला आणि मला तुम्ही केलं नाही, रुसून बसते बिचारी. आता घरात ती रुसून बसली तर आपल्यालाही बरं वाटत नाही, म्हणून थोडे थोडे पैसे करून तिच्यासाठी सुद्धा कमवतो. पण गेल्यानंतर मात्र तुमच्यासाठी कोण राहतं? चोखोबराय म्हणतात, अरे हा सगळा पसारा आहे, एकदा का स्मशानभूमीमध्ये अग्निडाग दिला रे दिला की सगळे मागे परतून येतात. अभंगाचं जळत तसे स्मशानी अग्नी सभेतला, जळत तसे स्मशानी अग्नी सभेतला. जळत स्मशानी अग्नी सभेत, एकला जळत तसे स्मशानी अग्नी सभेतला. देह तुहाची कामेने तीतवर राहिले भुवनी. मी जळत तसे स्मशानी अग्नी सभेतला. एकला एकला. तुटला आयुष्याचा दोरा, ये रवा उगाची पसारा.